नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 24 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मग बाजार समितीचे बाजारभाव तुरीला वाढलेत की घसरलेत पहा मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 2642 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7635 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7850 रुपये. नंतरची बाजार समिती आहे परतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 11 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7300 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे तुळजापूरला 17 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7225 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7300 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा. या ठिकाणी आवक आलेली आहे लाल तुरीला 100 क्विंटलची. कमीत कमी आष्टीला तुरीला दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7420 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे तुळजापूर. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 18 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7300 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे शहादा. आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6200 रुपये, सर्वसाधारण दरसुद्धा 6200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6380 रुपये. नंतरची बाजार समिती आहे नांदेड. नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 22 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला तुरीला दर मिळाला 6600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7100 रुपये. शेवटची बाजार समिती पैठण. आवक आलेली आहे 12 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7150 रुपये. असे दररोजचे भाव पाहण्यासाठी मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.